केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाहीये हे वास्तव समोर आलंय। मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही अशी धक्कादायक बाब समोर आली आहे। विभागीय आयुक्त प्रशासनाने पाहणी केली, यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय। पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली, त्यात इंग्रजी गणित विषयांमध्ये विद्यार्थी कच्चे आहेत असे या निष्कर्षात आढळून आले। हा अहवाल खुद्द शिक्षकांनाच दिलाय। लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचे, मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहेत। मराठवाड्यातील पहिली ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, पाहूया। पहिलीतील विद्यार्थ्यांचा रिपोर्ट 33.73% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही। 1,16,741 पहिलीतील विद्यार्थी 5 शब्द असलेले लहान वाक्य वाचतात। 39,371 विद्यार्थ्यांना लहान वाक्य वाचता येत नाही। दुसरीतील विद्यार्थ्यांचा रिपोर्ट 30.59% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही। 37,891 विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही। 1,23,861 विद्यार्थ्यांना मोठं वाक्य वाचता येतं। तिसरीतल्या विद्यार्थ्यांचा रिपोर्ट 28.28% विद्यार्थ्यांना मराठी वाक्य वाचता येत नाही। 37,439 विद्यार्थ्यांना मराठी वाचता येतं। 1,32,385 विद्यार्थ्यांना मोठं वाक्य वाचता येतं। तर यावेळी प्रशासनाच्या अहवालात नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। पहिलीतील विद्यार्थी गणितात तर दुसरीचे वजाबाकीत कच्चे आहेत। 39% पहिलीतील विद्यार्थ्यांना साधी बेरीज करता आलेली नाही। दुसरीच्या विद्यार्थ्यांना वजाबाकी करता आली नाही, त्यांचा टक्का 37%। 33% तिसरीच्या विद्यार्थ्यांना गुणाकार करता आलेला नाही। काही विद्यार्थ्यांना अंक ओळखही करता आलेली नाही। 33% पहिलीच्या विद्यार्थ्यांना ABCD ओळखता आली नाही। 43% दुसरीच्या विद्यार्थ्यांना कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स मधील फरक सांगता आला नाही। 24% तिसरीतील विद्यार्थ्यांना 10 पर्यंत अंक मोजता आले नाहीत।